ಹೇಳಿದ್ರಿ, ಈ ಕಾಯುವಿಕೆಯ ಕ್ಷಣ ಮಧುರವಾಗಿತ್ತೋ ಅಥವಾ ಕಹಿ ಅನ್ನಿಸ್ತು? ಏಕೆಂದರೆ ಕೆಲವ್ರಿಗೆಲ್ಲ ಕಾಯೋದು ಅಂದರೆ ಇಷ್ಟ ಆಗಲ್ಲ. ಆದರೆ ಏನು ಮಾಡೋದು, ಅಣ್ಣವರು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಯಾದವಗಿರಿಯಲ್ಲಿ ಕ್ಲಾಸ್ಗೆ ಹೋಗಿದ್ರು, ಅದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ತಡವಾಯಿತು. नहीं, काम की चीज़ नहीं बताई आपने. ब्रह्मा बाबा कब से इंतज़ार कर रहे हैं? ಈಗ ಟಾಪಿಕ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ನಾವು. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಸಹ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕಾಯ್ತಿದ್ದಾರೆ. तो ब्रह्मा बाबा को वीज़ा मिल गया था. ब्रह्मा बाबा को वीज़ा मिल गया, इसलिए वो वहाँ है. हमको मिलना बाकी है. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಅವ್ರಿಗೇನೋ ವೀಸಾ ಸಿಕ್ಬಿಡ್ತು, ಆದರೆ ನಮಗೆ ಸಿಗೋದು ಬಾಕಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಅವ್ರು ನಮ್ಮನ್ನು ಕಾಯ್ತಿದ್ದಾರೆ. मैंने देखा नेट पर, क्योंकि मैं थोड़ा समझना चाहता था वीज़ा का लॉन्ग फॉर्म क्या है. तो विजिटर इंटरनेशनली स्टेइंग एडमिशन ऐसा कुछ है. ವೀಸಾನ ಫುಲ್ ಫಾರ್ಮ್ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ದೆ. ವಿಸಿಟಿಂಗ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಟೇಯಿಂಗ್ एडमिशन परमिशन वो देश का कि आप विजिटर इंटरनेशनल विजिटर्स है, आप यहाँ रह सकते हो. ನೀವು ಇರ್ಬೋದು ಇಲ್ಲಿ ಅಂತ ಪರ್ಮಿಷನ್ನು ಆ ದೇಶದಿಂದ ಸಿಕ್ತ ಹಾಗೆ. तो जो सदा फरिश्ता स्टेज में रह सकता है वही फरिश्ता लोग में रहेगा. ಯಾರು ಸದಾ ಫರಿಷ್ಠ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೋ ಅವರೇ ಫರಿಷ್ಠ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗೋದು. एक दो तरीके हैं जिससे हम किसी प्रोग्राम को सफल बना सकते हैं. ಎರಡು ವಿಧಾನ ಇದೆ, ಅದರಿಂದ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸಫಲ ಮಾಡ್ಬೋದು. समझो हमको एक बहुत बड़ा प्रोग्राम करना है, 1 लाख 2 लाख लोगों को बाबा का संदेश देना है. ನಾವು ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು, 1,00,000-2,00,000 ಜನರಿಗೆ ಸಂದೇಶ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ. तो हम सोचेंगे कब करना है, कैसे करना है, स्टेप बाय स्टेप किसको बुलाना है, एक एक स्टेप सोचते हुए आगे जाएंगे. ಅವಾಗ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಯಾರನ್ನು ಕರಿಬೇಕು, ಹಂತವಾಗಿ ಅದನ್ನು ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತರ್ತೀವಿ. समझो आपने एक प्रोग्राम बनाया, ऐसे ऐसे हमको बनाना है, और आप मधुबन गए. लकीली आपको बाप दादा के सामने खड़ा होने का चांस मिला कि और आपको एक्सप्लेन करना है कि ऐसा ऐसा प्रोग्राम बनाया. तो बाबा क्या कहेंगे? ಈಗ ಅದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಮಧುಬನ್ಗೆ ಹೋಗೋ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತು, ಬಾಬೋರ್ ಮುಂದೆ ನೀವು ಹೋಗಿದ್ದೀರಾ, ಬಾಬೋರ್ಗೆ ನೀವು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಬೇಕು ಏನೇನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ ಅಂತ. तो बाबा क्या कहेगा? ಅವಾಗ ಬಾಬಾ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? बाबा कहता है हुआ पड़ा है. ಬಾಬೋರ್ ಹೇಳೋದಾಗ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗೋಗಿದೆ. क्योंकि आध्यात्म और संसार दोनों में ये अंतर है. आध्यात्म हुआ पड़ा है, संसार होना चाहिए. ಏಕೆಂದರೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಗೂ ಪ್ರಾಪಂಚಿಕತೆಗೂ ಇರೋದಿದೆ ಅಂತರ. ಆಧ್ಯಾತ್ಮ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಆಗಿಯೇ ಇದೆ ಅಂತ. ಪ್ರಪಂಚ ಹೇಳೋದೇನು ಅಂದರೆ ಇದಾಗಬೇಕು ಅಂತ. चाहना अर्थात इच्छा किसी भी बात की, अच्छी भी हो सकती, बुरी भी हो सकती, लेकिन इच्छा अच्छा बनने नहीं देती है. ಇಚ್ಛೆಗಳು ನಮ್ಮನ್ನು ಒಳ್ಳೆಯವರಾಗೋದಕ್ಕೆ ಬಿಡಲ್ಲ, ಅದು ಯಾವುದೇ ಪ್ರಕಾರದ ಇಚ್ಛೆ ಇರಲಿ. एक्चुअल इच्छा माने कामना, कामना माने काम विकार. ವಾಸ್ತವವಾಗಿ ಇಚ್ಛೆ ಅಂದ್ರೇನೆ ಕಾಮನೆ, ಕಾಮನೆ ಅಂದರೆ ಕಾಮ ವಿಕಾರದ ಅಂಶ. तो काम विकार के लिए राम जी कैसे मदद करेंगे? ಕಾಮ ವಿಕಾರಕ್ಕಾಗಿ ರಾಮ ಹೇಗೆ ಸಹಯೋಗ ನೀಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? इसलिए राम जी कहते हैं हुआ पड़ा है. ಆದ್ದರಿಂದ ರಾಮ್ಜಿ ಹೇಳೋದೇನು ಎಲ್ಲ ಆಗಿಯೇ ಇದೆ ಅಂತ. भगवान ने संकल्प से सृष्टि रच दी है ऑलरेडी, उसके हिसाब से काम कंप्लीट है. सिर्फ जो गैप है वो भरना है. ಭಗವಂತ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಗ್ಯಾಪ್ ಏನಿದೆಯೋ ಅದನ್ನು ತುಂಬಿಸ್ಬೇಕಷ್ಟೆ. इंजीनियर लोग क्या करते हैं? मैप ड्राइंग बना दिया ना, प्लान बना दिया, घर बन गया. ಇಂಜಿನಿಯರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಮ್ಯಾಪ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ವ, ಡ್ರಾಯಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮನೆ ಆಗೋಯ್ತು. आपको पता होगा ना कि दादी गुलजार जी जब वतन में जाते, उस समय साकार ब्रह्मा बाबा थे, लेकिन फिर भी उनको दूसरे ब्रह्मा बाबा वतन में दिखते थे. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಲ್ವಾ, ಗುಲ್ಜಾರ್ ದಾದಿಯವರು ವತನಕ್ಕೆ ಹೋದಾಗ
ಸಾಕಾರದಲ್ಲಿ ಮಮ್ಮ ಬಾಬಾ ಇಬ್ರು ಇದ್ರು, ಆದ್ರೂ ವತನದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬಾಬಾ ಕಾಣಿಸೋರು ಅವ್ರಿಗೆ. वो संपूर्ण ब्रह्मा बाबा था, मतलब भगवान ने ऑलरेडी सब संसार रच चुका है. ಅವರು ಸಂಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತ ಆಗ್ಲೇ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನ ರಚನೆ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. क्या सिर्फ ब्रह्मा बाबा का ही संपूर्ण रूप सूक्ष्म वतन में होगा या हमारा भी है? ಕೇವಲ ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ಅವ್ರದ್ದು ಸೂಕ್ಷ್ಮ ತಂತಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪ ಇತ್ತೋ ಅಥವಾ ನಮ್ಮೆಲ್ರದ್ದು ಇದೆಯೋ? चलो देखते हैं. नोटबुक बंद कर लो. रेड लाइट कर दो भाई. ಕುಮಾರಣ್ಣ, नोटबुक बंद करेंगे. जो भी आपको क्या कहेंगे सूचनाएं दे रहे हैं उसको फॉलो करने की कोशिश करें, देखने की कोशिश करें. योग नहीं है लेकिन देखने की कोशिश करें. ओके, आप लोग सेट है. मुझे थोड़ा सेट होना इसलिए एक बार ओम की ध्वनि करना है. श्वास भर ले. शुरू करें. एक सेकंड के लिए आंखें बंद कर लेंगे. अपनी सारी शक्ति को भ्रुकुटी में समेट ले. और देखें, मैं सूक्ष्म शरीर के साथ एक जैसे सीढ़ियों पर हूँ. ನಾನು ಸೂಕ್ಷ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡಿ सीढ़ियों पर ಮೆಟ್ಟಿಲ ಮೇಲೆ ಇದ್ದೀನಿ. पहली सीढ़ी चढ़ते हैं, फिर दूसरी, फिर तीसरी, चौथी सीढ़ी पर है. 5 ಮೆಟ್ಲು, ಮೊದಲನೇ ಮೆಟ್ಲನ್ನ ಹತ್ತಿದ್ದೀನಿ, ಎರಡನೇದು, ಮೂರನೇದು, ನಾಲ್ಕನೇದು. 5वीं, 6ठी और 7वीं सीढ़ी पर जैसे ही पहुंचते हैं एक गेट है, गोल्डन गेट. 5ನೇ ಮೆಟ್ಲು, 6, 7ನೇ ಮೆಟ್ಲು ಹತ್ತದ ತಕ್ಷಣ ಒಂದು ಸುವರ್ಣ ಬಣ್ಣದ ಗೇಟ್ ಇದೆ. जैसे आप उसके सामने रुकते हैं वो अपने आप खुलता है. ಅದರ ಮುಂದೆ ನೀವು ನಿಂತ ತಕ್ಷಣ ಆ ಬಾಗಿಲು ತನಗೆ ತಾನೇ ತೆರೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ. चलो आगे. ಮುಂದಕ್ಕೆ ನಡೀರಿ. बहुत सुंदर अल्लाह का बगीचा है जैसे. ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಅಲ್ಲನ ಹೂದೋಟ ಇದೆ. गार्डन से आगे बढ़ते हुए ಗಾರ್ಡನ್ ದಾಟ್ತಾ ಮುಂದೆ ಹೋಗಿ आपका राइट साइड में एक गुलाबों का अलग बगीचा है. ತಮ್ಮ ಬಲಗಡೆ ಗುಲಾಬಿಗಳದ್ದೇ ಬೇರೆ ಹೂದೋಟವಿದೆ. बहुत यूनिक अलग अलग कलर के और बहुत विशेष खुशबू वाले गुलाब है. महसूस करो खुशबू को. ಬಹಳ ಭಿನ್ನ ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಣ್ಣದ ಗುಲಾಬಿ ಪುಷ್ಪಗಳ ತೋಟ ಇದು. ಆ ಗುಲಾಬಿ ಹೂಗಳನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡಿ. अब वो गार्डन को क्रॉस करते हुए आगे चले. ಆ ಗಾರ್ಡನ್ ದಾಟಿ ಮುಂದೆ ಹೋಗಿ आपके सामने एक बहुत सुंदर फाउंटेन है. ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಒಂದು ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಫೌಂಟೇನ್ ಇದೆ. फाउंटेन का पानी बहुत ऊपर जाता, नीचे आने के बाद बहुत शीतलता अनुभव कराता. ಫೌಂಟೇನ್ನ ನೀರು ಬಹಳ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಕೆಳಗೆ ಬಂದ ನಂತರ ಬಹಳ ಶೀತಲತೆ ಅನುಭವ ಮಾಡಿಸುತ್ತೆ. थोड़ा आगे बढ़ेंगे और ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಡೀರಿ. देखो एक पेड़ है, बहुत सुंदर है, उसकी छाया भी घनी है. एक पेड़ वृक्ष है. ಒಂದು ವೃಕ್ಷ ಇದೆ, ಅದರ ನೆರಳು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೀಳ್ತಿದೆ. बैठने के लिए जगह भी है. ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋ ಸ್ಥಳನೂ ಇದೆ. हम जाके बैठ जाते हैं ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾನು ಕೂತ್ಕೊಳ್ತೀನಿ. और अचानक हमारे सामने फरिश्ता रूप में बाप दादा आए. ಹಾಗೂ ಇದ್ದಕ್ಕೆದ್ದ ಹಾಗೆ ನನ್ನ ಮುಂದೆ ಫರಿಷ್ಠ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಾಪ್ ದಾದಾ ಇದ್ದಾರೆ. धीरे धीरे आंखें खोले और ब्रह्मा बाबा को देखे. ನಿಧಾನವಾಗಿ ಕಣ್ ತೆರೆದು
ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬು ಅವರನ್ನು ನೋಡಿ देखे बाबा को, बाबा के हाथों में एक गिफ्ट पैक है। ಬಾಬು ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ಗಿಫ್ಟ್ ಪ್ಯಾಕ್ ಇದೆ. बाबा बहुत प्यार से दृष्टि देते हुए हमारे हाथ में गिफ्ट रखते। ಬಾಬಾ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನನಗೆ ದೃಷ್ಟಿ ಕೊಡ್ತಾ ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಆ ಗಿಫ್ಟ್ ಪ್ಯಾಕ್ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. जैसे बाबा ने गिफ्ट रखा, उसका जो रैपर था, पैकिंग था, वो अपने आप खुल गया। ಬಾಬಾ ಆ ಗಿಫ್ಟನ್ನು ನನ್ನ ಕೈಗೆ ಹಿಡಿದ ತಕ್ಷಣ, ಇಟ್ಟ ತಕ್ಷಣ ತಾನಾಗಿ ಆ ಪ್ಯಾಕಿಂಗ್ ತೆರೆದುಕೊಳ್ತು. सुंदर गोल्डन बॉर्डर वाला वो गिफ्ट को देखा तो उसमें मिरर है। ಸುಂದರವಾದ ಗೋಲ್ಡನ್ ಬಾರ್ಡರ್ನ ಆ ಗಿಫ್ಟ್ನ ಒಳಗೆ ಕನ್ನಡಿ ಇದೆ. जैसी मैं उस मिरर में दिखता, देखो संपूर्ण स्वरूप बहुत क्लियर है। ಆ ಕನ್ನಡಿಯಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಅದರಲ್ಲಿ ನನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವರೂಪ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣ್ತಿದೆ. थोड़ा बाबा के तरफ देखें, ಸ್ವಲ್ಪ ಬಾಬಾ ಅವರ ಕಡೆ ನೋಡಿ, फिर से नीचे मिरर में देखें। ಮತ್ತೆ ಕೆಳಗೆ ಕನ್ನಡಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿ. अब मिरर में दो दिखाई दे रहे हैं, वर्तमान रूप और भविष्य संपूर्ण रूप। ಕನ್ನಡಿಯಲ್ಲಿ ಈಗ ಎರಡು ಸ್ವರೂಪ ಕಾಣಿಸ್ತಿದೆ, ವರ್ತಮಾನ ರೂಪ ಹಾಗೂ ಭವಿಷ್ಯದ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವರೂಪ. चेक करें, सोच का अंतर, समझ का अंतर, सेवा भाव का अंतर। ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಯೋಚನೆ ಅಂತರ, समझ और सेवा भाव का अंतर। ತಿಳುವಳಿಕೆ ಹಾಗೂ ಸೇವಾ ಭಾವದ ಅಂತರ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿ. फिर से बाबा की तरफ देखें। ಮತ್ತೆ ಬಾಬಾ ಅವ್ರ ಕಡೆ ನೋಡಿ. अब बाबा बहुत प्यार से सिर पर हाथ रखते। ಬಾಬಾ ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕೈ ಹಿಡ್ತಿದ್ದಾರೆ. और जैसे मिरर पर दृष्टि जाती, दोनों रूप एक रूप होते जाते। ನಂತರ ಕನ್ನಡಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಎರಡೂ ರೂಪ ಒಂದಾಗ್ತಿದೆ. हम उस रूप को देखते हैं और बाबा वहाँ से निकल जाते। ಆ ರೂಪವನ್ನು ನೋಡಿ ಬಾಬಾ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾರೆ. संपूर्ण स्वरूप मैं डबल लाइट फरिश्ता। ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವರೂಪ ನಾನು ಡಬಲ್ ಲೈಟ್ ಫರಿಷ್ಠೆ. बाप समान ब्रह्मा बाबा समान डबल लाइट फरिश्ता। ತಂದೆ ಸಮಾನ, ಬ್ರಹ್ಮ ತಂದೆಯ ಸಮಾನ ಡಬಲ್ ಲೈಟ್ ಫರಿಷ್ಠೆ ಆಗಿದ್ದೀನಿ. दिल से बाबा का धन्यवाद करें। ಅಂತರಾಳದಿಂದ ಬಾಬೋರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ. फिर से उस पेड़ के नीचे से चलेंगे वाटर फाउंटेन तक। ಮತ್ತೆ ಮರಳಿ ನಮ್ಮ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡೋಣ. ವಾಟರ್ ಫೌಂಟೇನ್ ಒಳಗೆ ಬನ್ನಿ. वाटर फाउंटेन को क्रॉस करते हुए गुलाबों का गार्डन की तरफ चले। ಫೌಂಟೇನ್ ದಾಟಿ ಗುಲಾಬಿಯ ಹೂದೋಟದ ಕಡೆಗೆ ಬನ್ನಿ. खुशबू में अंतर है। ಸುಗಂಧದಲ್ಲಿ ಅಂತರವಿದೆ. अब चले सीढ़ियों के पास। ಈಗ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಬನ್ನಿ. 7वीं सीढ़ी से छठी, 5वीं, चौथी और तीसरी सीढ़ी पर आ जाए। 7ನೇ ಮೆಟ್ಟಿಲಿಂದ 6, 5, 4ನೇ ಮೆಟ್ಟಿಲಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿ. दूसरी और भ्रुकुटी आसन पर स्थित हो जाए। ಅಲ್ಲಿಂದ ಇಳಿದು ಮತ್ತೆ ಭೃಕುಟಿ ಆಸನದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತರಾಗಿ. ओम शांति। हाथों को रब करेंगे, आंखों को लगाएंगे।
वीजा अर्थात स्वमान. ವೀಸಾ ಅಂದರೆ ಸ್ವಭಾವ, स्वमान. ಸ್ವಮಾನ, हाँ. ಸ್ವಮಾನ. स्वमान क्या है? ऑलरेडी उस अवस्था में है, होना नहीं है. ಸ್ವಮಾನ ಅಂದ್ರೇನು? ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ಅದಾಗಬೇಕು ಅಲ್ಲ, ಆಗಿದ್ದೀವಿ. जैसे स्वमान मना कंप्लीटेड फॉर्म में देखते हैं, इनकम्प्लीट फॉर्म में नहीं. होना चाहिए नहीं, है. ಸ್ವಮಾನ ಅಂದರೆ ಅದು ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ಥಿತಿ, ಆಗಬೇಕು ಅಲ್ಲ, ಇದ್ದೀನಿ ಆ ಥರ. अगर हम स्वमान में रहे, माना हमें ऑलरेडी वी हैव वीजा. ನಾವು ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ವೀಸಾ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. लेकिन स्वमान दो चीजें हैं, एक रटना होता है, एक अनुभव करना होता है. ಆದರೆ ಸ್ವಮಾನದಲ್ಲೂ ಎರಡು ವಸ್ತು ಇದೆ. ಒಂದು ಅದನ್ನು ಉರು ಹೊಡೆಯೋದು, ಇನ್ನೊಂದು ಅದರ ಸ್ವರೂಪ ಅನುಭವ ಮಾಡೋದು. तो स्वमान को प्रैक्टिकल लाने के लिए एक फार्मूला है. ಸ್ವಮಾನವನ್ನು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ನಲ್ಲಿ ತರೋದಕ್ಕೂ ಒಂದು ಸೂತ್ರ ಇದೆ. स्टेप नंबर 1 समझना है. ಅಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಹಂತ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. स्टेप नंबर 2 स्वीकार करना है. ಎರಡನೇ ಹಂತ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು. स्टेप नंबर 3 आचरण. ಮೂರನೇ ಹಂತ ಆಚರಣೆ. जनरली कहते समय दो ही स्टेप कहते हैं, बिलीव और बिहेव. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಎರಡೇ ಸ್ಟೆಪ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಿಲೀವ್ ಮತ್ತು ಬಿಹೇವ್. ಅದನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ಳಿ, ಆ ರೀತಿ ನಡ್ಕೊಳ್ಳಿ. लेकिन हम इसको क्लियर करने के लिए 3 स्टेप है. एक, पहले समझना है, फिर स्वीकार करना है और फिर आचरण. ऐसे तरह जीना है. ಆದರೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಿಂತ 3 ಹಂತಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮೊದಲು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋದು, ಎರಡನೇದಾಗಿ ಒಪ್ಕೊಳ್ಳೋದು, ನಂತರ ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ಬರೋದು. तो कोई भी स्वमान अगर हम लेते हैं, इसी फार्मूला से उसका अभ्यास आनंद ले सकते हैं. ಯಾವುದೇ ಸ್ವಮಾನವನ್ನು ತಗೊಂಡ್ರೂ ಈ ಫಾರ್ಮುಲಾದಿಂದ ನಾವು ಅದರ ಆನಂದದ ಅನುಭವ ಮಾಡ್ಬೋದು. लेकिन हमें जो स्वमान पसंद है वो लेने से ज़्यादा इजी होता है. ಆದರೆ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಸ್ವಮಾನ ಇಷ್ಟನೋ ಅದನ್ನು ತಗೊಂಡ್ರೆ ಹೆಚ್ಚು ಸುಲಭ. क्योंकि स्वमान का अर्थ है, एक तो आपका दुख दूर चला जाए. स्वमान में तो दुख दूर होना नहीं चाहिए, दुख चला जाना चाहिए. दूसरा, सेवा होनी चाहिए. ಸ್ವಮಾನದಿಂದ ಒಂದು ನಮ್ಮ ದುಃಖ ದೂರ ಆಗಬೇಕು, ಇನ್ನೊಂದು ಸೇವೆ ಆಗಬೇಕು. अब ये कैसे होगा, इसका एक डेमोन्स्ट्रेशन देना है. लेकिन मजबूरी ये है कि आपका मौन है, इसलिए हम कुमार भाई को रिक्वेस्ट करेंगे. ಈಗ ಅದು ಹೇಗಾಗತ್ತೆ ಅದನ್ನು ನೀವೆಲ್ಲ ಮೌನ ಇದ್ದೀರಾ, ಅದರಿಂದ ಈಗ ಕುಮಾರಣ್ಣನ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. क्या करना? आप इधर आइए बस. एक माइक लीजिए. नहीं हो, माइक लीजिए. हाँ, उधर ही खड़े रहिए. हाँ, एक बार कुमार भाई आपके लिए चेयर लगाते, माइक लगाते, इनके लिए ताली तो बजनी चाहिए जोर से. थोड़ा और जोर से. बहुत अच्छा. ओके, पहले आप थोड़ा परिचय देंगे भाई साहब, कितने साल से ज्ञान में और कितने बार मधुबन जाके आए? ಓಂ ಶಾಂತಿ. ನಾನು 33 ವರ್ಷದಿಂದ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿದ್ದೀನಿ. ಸೆಂಟ್ರಿಗೆ ಬಂದು 25 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಲೆಕ್ಕ ಅಂತೂ ಸರಿಯಾಗಿ ಹಾಕಿಲ್ಲ, ಮಧುವನಕ್ಕೆ ಹೋಗಿರೋದು ಎಷ್ಟು ಸಲ ಅಂತ. ಸೇವಾದಾರಿಗೆ ಹೋಗಿರ್ತೀವಿ, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೀನಿ, ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು 30 ಸಲ ಆಗಿರ್ಬೋದು. कितनी बार गए हैं? 30 बार मधुबन गया. 33 साल से ज्ञान में है. 25 साल से सरेंडर होके सेवा कर रहे हैं. 30 साल 30 बार गए मधुबन, तो ताली और एक बार. हुआ नहीं है, अभी शुरू हुआ है, अभी पूरा नहीं हुआ. अच्छा, हमारा टॉपिक है स्वमान मना. एक तो अपने पसंद का होना चाहिए और बोलने से अवस्था बन जाए, रटना ना पड़े. दूसरी पॉइंट,
दुख दूर चला जाए। तीसरी पॉइंट, सेवा हो जाए। ट्रांसलेशन करो, आप ही करो। लेकिन रुकना है आपको यहाँ। हाँ। ಸ್ವಮಾನ ಅಂದರೆ ಒಂದು ಅದನ್ನು ನಾವು ಬಯಾಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಂಡ ತಕ್ಷಣ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಎರಡನೇದು ಅದರಿಂದ ದುಃಖ ದೂರ ಆಗ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಮೂರನೇದು ಅದರಿಂದ ಸೇವೆ ಆಗಬೇಕು. ओके, तो आपको है एक लाइन आपको बताएं, बोलेंगे 3 बार बोलना है। ಒಂದು ಲೈನ್ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋದನ್ನ ನೀವು ನಂತರ 3 ಸರಿ ಹೇಳಬೇಕು. हाँ, मैं खुशी का अवतार हूँ, बोलो 3 बार बोलना है। ನಾನು ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ಕನ್ನಡ में बोलना, मैं खुशी का होता हूँ. नहीं, कन्नड़ में बोल सकते हो। ನಾನು ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. और एक बार। ನಾನು ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. और एक बार। ನಾನು ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. लग नहीं रहा है, जरा खुशी खुशी बोलिए। ನಾನು ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. हाँ, देखो देखो, सब ನಾನು खुशी। ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಸದಾ ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. हाँ, तो सेवा हो गई ना, सब खुश हो गए। टच हो गया, टच हो गया। टच हो गया. तो ये जब हम सोमान में हैं तो बाबा का परिचय देना नहीं पड़ता, अपने आप होता है। थोड़ा और खुश होके बोलिए, थोड़ा और परिचय चला जाए। खुश हो- ನಾನು ಬಹಳ ಬಹಳ ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. नहीं, थोड़ा और हंसते हुए मजाक। ನಾನು ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. हाँ, अभी ठीक है। ನಾನು ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ओके, अब जब सोमान में होते हैं तो दुख कैसे जाता है उसके डेमोन्स्ट्रेशन देना है। इसी लाइन को रोते रोते बोलना है। हंसना नहीं भाई, रोना है। ರೋಗಿ ಹೋಗಿ बोलना है क्या? बोलना, रोते रोते बोलना है। ನಾನು ಬಹಳ ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದೀನಪ್ಪ. अरे धीरे नहीं, रोते रोते बोलना है। अब मुझे क्या मालूम। मेरे को रोना आदत नहीं है. रोके रोके बोलना है, वो कैसे बोलना है? नहीं, आप एक्टिंग करना है। एक्टिंग करना है. हाँ, एक्टिंग, रोने की एक्टिंग करना। कैसे? मुझे तो ट्राई करिए। दीदी को आएगा शायद। दीदी को अच्छा प्रैक्टिस है। आप करिए पहले, उनको दूसरा देंगे, आप करिए, पूरा करिए। दूसरा उनको देंगे, पहले दूसरा यही ले लो। ट्राई करो। ओके, एक बात, सबसे पहली बात देखो, रोना कितना मुश्किल है ये तो फैक्ट है, लेकिन बाबा को वंडर लगता है रोना मुश्किल है फिर भी उसके बच्चे कितना इजीली कर लेते हैं। सबसे मुश्किल काम को हम सर्च कर लेते हैं। कुमार भाई के लिए एक बार ताली बजाएंगे, थैंक यू। हाँ, अब दीदी के बारे में बहुत अच्छा गीत गाते, आपको शायद पता हो, हमको सुनाए थे। अच्छा, आप एक बार खड़े हो जाइए, आपका परिचय दीजिए। नहीं, आप नहीं, दीदी को। आप लोग रेडी कर। आपका परिचय दीजिए, पता है इनको? हाँ, बताइए। 26 ವರ್ಷದಿಂದ ಬಾಬುರ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದೀನಿ. अरे नाम तो बताइए। ರಶ್ಮಿ. हाँ, अच्छा, कितने सालों से? 26 years. ओके, ठीक है। आपको लाइन है, मैं सुख की देवता हूँ। ನಾನು ಸುಖದ ದೇವತೆ ಆಗಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಸುಖದ ದೇವತೆ ಆಗಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಸುಖದ ದೇವತೆ ಆಗಿದ್ದೀನಿ. नहीं, सुखी होके बोलना है, ऐसे तो रटना हो गया। सुखी होके बोलना है। सेवा हो जाए, सबको लगे। ನಾನು ಸುಖ ದೇವತೆ, ನಾನು ಸುಖದ ದೇವತೆ, ನಾನು ಸುಖದ ದೇವತೆ. हाँ, थोड़ा थोड़ा हुआ, ज्यादा नहीं हुआ। अभी ऐसे हंसते हंसते बोलना है तो लगेगा उनको, हाँ अंदर है। ट्राई करिए। ನಾನು ಸುಖದ ದೇವತೆ, ನಾನು ಸುಖ ದೇವತೆ, ನಾನು ಸುಖ ದೇವತೆ. बहुत अच्छा, अब इसको रोते रोते बोलना है। मुश्किल है. वही तो बोल रहे हैं, किसी को नहीं हो रहा है, फिर भी लोग कैसे रो रहे हैं। कोशिश करें एक्टिंग करने की। हंसना नहीं, रोना है। ನಾನು ಸುಖ ದೇವತೆ. अरे एक्टिंग करना पड़ रहा है, लेकिन क्या वंडरफुल बात है, वो बहन रो रही है, आप सब हंस रहे हो। ओके बहन जी, थैंक यू।
समझना इसलिए जरूरी है, अगर आप स्वमान को समझते हैं तो चाह कर भी दुखी नहीं हो सकते। ನಾವು ಸ್ವಮಾನವನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಬಯಸಿದ್ರೂ ದುಃಖಿಗಳಾಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. अगर मैं खुशी का अवतार हूं तो रो कैसे सकता हूं? ನಾನು ಖುಷಿ ಅವತಾರ ಅಂದ್ರೆ ಅಳೋದಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? अगर मैं सुख की देवता हूं तो रोना तो अलाउ ही नहीं है। ನಾನು ಸುಖ ದೇವತೆ ಅಂದ್ರೆ ಅಳೋದು ಅಲೋನೇ ಇಲ್ಲ. मना स्वमान को समझना पड़ेगा। ಅಂದ್ರೆ ಸ್ವಮಾನನ ಮೊದಲು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. दूसरी पॉइंट है स्वीकार करना पड़ेगा कि मैं हूं। अर्थ तो एक अलग बात है, लेकिन मैं हूं वो समझना पड़ेगा, स्वीकार करना पड़ेगा। ಎರಡನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಏನು ಅಂದ್ರೆ ನಾನು ಅದನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸ್ಬೇಕು, ನಾನು ಇದ್ದೀನಿ, ಆಗಿದ್ದೀನಿ. तीसरी बात है जीना पड़ेगा। ಮೂರನೇ ವಿಚಾರ ಆ ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕು, नहीं, ಬದುಕಬೇಕು. जीवन पूरा चलना फिरना उठना सारा स्वमान जैसे। ಅಂದ್ರೆ ಅದೇ ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯೋದು, ಓಡಾಡೋದು. मैं एक प्रैक्टिकल अनुभव आपके साथ शेयर करता हूँ ताकि ये पॉइंट क्लियर हो जाए। आज भी शायद बाबा बोले थे बहुत काल का अनुभव चाहिए। जनरली बाबा 3 बातें बताते हैं, एवर रेडी रहना है, बहुत काल का और अचानक होगा। ಬಾಬುರು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ 3 ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸದಾ ತಯಾರಾಗಿರಬೇಕು, ತುಂಬಾ ಸಮಯದ ಅಭ್ಯಾಸ ಬೇಕು. ಇವತ್ತು ಸಹ ಮುರಳಿಲ್ ಬಾಬಾ ಅದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೇನೆ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ನಡೆಯುತ್ತೆ. बहुत काल का अभ्यास माना बहुत काल यहीं इसी युग में जीवन मुक्त जीवन का अनुभव चाहिए। ಬಹಳ ಕಾಲದ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗಲೇ ಇಲ್ಲೇ ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಸ್ಥಿತಿಯ ಅನುಭವನೂ ನಮಗೆ ಬೇಕು. क्योंकि ये युग कौन सा है? डायमंड है, करेक्ट ना? और आने वाला युग कौन सा है? गोल्डन है। तो डायमंड का ही सुख लेंगे तो गोल्डन नेक्स्ट होगा ना। चढ़ना सिर्फ अभी है, स्वर्ग से तो उतरना है। ಯಾಕೆಂದ್ರೆ ಈಗಿರೋದು ಡೈಮಂಡ್ ಯುಗ, ಆಮೇಲೆ ಬರೋದು ಚಿನ್ನದ ಯುಗ. ಅಂದಮೇಲೆ ಮೊದಲು ವಜ್ರದ ಸುಖನ ಅನುಭವ ಮಾಡಿದ್ರೆ ತಾನೇ ಚಿನ್ನದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ. मना हाईएस्ट ऑफ द लेवल, अवस्था का जो लेवल है हाईएस्ट, इसी युग में होना चाहिए, क्योंकि अगले युग से तो उतरना शुरू हो जाएगा। ಯಾಕೆಂದ್ರೆ ಬಹಳ ಎತ್ತರದ ಸ್ಥಿತಿ ಈಗ ಅನುಭವ ಆಗಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಇಳಿಯೋದು ಶುರು ಆಗ್ಬಿಡತ್ತೆ. इसलिए हमने एक सोमान लिया और वो लिया 1 साल के लिए। ಆದ್ರಿಂದ ನಾನೊಂದು ಸ್ವಮಾನ ತಗೊಂಡೆ, ಅದು 1 ವರ್ಷಕ್ಕಾಗಿ ಅದೊಂದೇ ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿದೆ. जनरली ब्राह्मण परिवार में क्या होता है, रोज एक स्वमान या अलग अलग टाइम के लिए अलग अलग स्वमान। ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ದಿನ ಒಂದೊಂದು ಸ್ವಮಾನ ಅನುಭವ ಮಾಡೋದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ವಮಾನ. डॉक्टर साहब मुझे कल बता रहे थे कि आप डॉक्टर हैं करके। ऐसा कहते हैं एक बार ब्लड डोने के बाद 3 महीने के बाद, शायद 3 साढ़े 3 महीने के बाद, पहले नहीं दे सकते। एक बार ब्लड डोनेट करते ना तो 3 मास के पहले नहीं दे सकते। ಒಂದು ಸರಿ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ 3 ತಿಂಗಳವರೆಗೆ ಮಾಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ. खून तो रोज ही बनता है, क्यों नहीं दे सकते हैं? ರಕ್ತ ದಿನ ತುಂಬುತ್ತಲ್ವಾ, ಯಾಕೆ ಕೊಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ? खून में जो सब कुछ आइडियल होना चाहिए उसको 3 मास लगता है। स्वमान इसलिए लेते हैं संस्कार जागृत हो जाए। एक दिन में कैसे होगा? ರಕ್ತದಲ್ಲಿ ಏನೇನು ಇರಬೇಕೋ ಅದು ತುಂಬೋದಕ್ಕೆ 3 ತಿಂಗಳು ಬೇಕು. ಹಾಗೆ ಸ್ವಮಾನ ಯಾಕೆ ತಗೊಳ್ಳೋದು ಅಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರ ಆಗಬೇಕು ಅಂತ. स्वमान का अर्थ ही है संस्कार की जागृति। अगर एक दिन में तो समझ में ही नहीं आता संस्कार कैसे जागृत हो जाएंगे। ಸ್ವಮಾನ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಸಂಸ್ಕಾರದ ಜಾಗೃತಿ. 1 ದಿನದಲ್ಲಿ ಅರ್ಥವೇ ಆಗಲ್ಲ, ಅದು ಸಂಸ್ಕಾರ ಹೆಂಗಾಗತ್ತೆ? इसलिए हमने एक स्वमान लिया और बहुत काल करना है 1 साल के लिए। ಆದ್ರಿಂದ ನಾನು 1 ಸ್ವಮಾನ ತಗೊಂಡೆ, ಅದನ್ನ ಬಹಳ ಸಮಯ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು. ಅಂದ್ರೆ 1 ವರ್ಷ ಅದನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದೆ. अब जो 3 स्टेप है उसमें डालना पड़ेगा। स्वमान था मैं जीवन मुक्त आत्मा हूँ। ಈಗ 3 ಸ್ಟೆಪ್ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಾನು ತಗೊಂಡಿದ್ದ ಸ್ವಮಾನ, ನಾನು ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಆತ್ಮ ಆಗಿದ್ದೀನಿ. ठीक है ना? मैं जीवन मुक्त आत्मा हूँ। स्टेप नंबर 1, जीवन मुक्त आत्मा जीते कैसे, खाते क्या है?
अच्छा खाना तो यही मिलेगा, दूसरा तो मिलेगा, लेकिन जीते कैसे, सोचते कैसे, व्यवहार कैसे करते, समझना पड़ेगा। ಈಗ ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಆತ್ಮ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಬೇಕಲ್ವಾ? ಜೀವನ್ ಮುಕ್ತರಾಗಿರೋರು ಹೇಗೆ ನಡೀತಾರೆ, ಹೇಗೆ ಕುತ್ಕೋತಾರೆ, ಊಟ ಅಂತೂ ಇಲ್ಲೇನು ಸಿಕ್ಕುತ್ತೋ ಅದೇ ತಿನ್ನಬೇಕು, ಬಾಕಿ ಇನ್ನೆಲ್ಲ ವ್ಯವಹಾರ ಹೇಗಿರುತ್ತೆ? बड़ों से कुछ बात करके और कुछ अव्यक्त वाणियों का अध्ययन करके कुछ बातें समझ ली। ದೊಡ್ಡವ್ರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿ ಜೊತೆಗೆ ಕೆಲವು ಅವ್ಯಕ್ತವಾಣಿಗಳನ್ನ ಓದಿ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡೆ. दो बातें समझ में आई, मतलब क्या कहेंगे, कॉन्क्रीट सार युक्त धारणा जैसे दो बातें समझ में आई। पहली पॉइंट थी प्रतिक्रिया बंधन है। ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾದ ಸಾರಾಂಶದ ರೂಪದಲ್ಲಿ 2 ಧಾರಣೆಗಳು ನಂಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು. ಒಂದು, ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬಂಧನ ಆಗಿದೆ. जीवन मुक्त बनना है ना, तो बंधन वाला कोई काम नहीं होना चाहिए। बंधन किससे होता? क्रिया से बंधन नहीं होता, प्रतिक्रिया से बंधन होता। ಜೀವನ್ ಮುಕ್ತರಾಗಬೇಕಲ್ವಾ, ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಬಂಧಿಸ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು. ಕ್ರಿಯೆಯಿಂದ ಬಂಧನ ಆಗಲ್ಲ, ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯಿಂದ ಬಂಧನ ಆಗತ್ತೆ. प्रतिक्रिया हम ऐसा कहेंगे उल्टा बुरा, जिससे हिसाब किताब बने, ऐसी कोई भी क्रिया नहीं करनी है। ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಅಂದರೆ ವಿರುದ್ಧವಾದ ಕ್ರಿಯೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಅಂಥದ್ದನ್ನು ಮಾಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ. मना अगर मुक्त होना है तो बंधन वाला काम नहीं करना है। ಅಂದರೆ ಮುಕ್ತರಾಗಬೇಕು ಅಂದರೆ ಬಂಧನ ಆಗುವ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ. एक सिंपल बात है, सेवा के लिए यात्राओं में जाना पड़ता है, तो भारत अभी डेवलपिंग कंट्री है, हर जगह पे रास्ता तोड़ के रखे हैं, खोद के रखे, बना रहे। तो जब कोई हमको रिसीव करने आते तो कहते कि भाई साहब थोड़ा रास्ता खराब है, एडजस्ट कर लेना। ಸೇವೆಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾಗಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಲ್ಲ, ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಕೆಲವು ಕಡೆ ರಸ್ತೆ ಆಗ್ತಾನೆ ಸರಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದವರು ಮೊದಲೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡಿ ರಸ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ, ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. अब होता क्या है, जब हम ये सोचते कि रास्ता खराब है, रास्ते का तो कुछ नहीं जाएगा, बट हमारा बहुत कुछ जाएगा। ಈಗ ನಾವೇನು ಯೋಚಿಸ್ತೀವಿ, ರಸ್ತೆ ತುಂಬ ಹಾಳಾಗಿದೆ ಅಂತ. ಅದು ನಾವು ಆ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ರಸ್ತೆದೇನೋ ನಷ್ಟ ಆಗಲ್ಲ, ನಮ್ಮದು ತುಂಬ ವೇಸ್ಟ್ ಆಗತ್ತೆ. बिना थके थक जाएंगे। ಸುಸ್ತಿಲ್ಲದೆ ಸುಸ್ತಾಗ್ತೀವಿ. दूसरी बात, चलो कोई बात नहीं, थक जाएंगे तो हर जाने भोजन करेंगे, सेंटर जा करके कुछ योग कर लेंगे, लेकिन जब हम ये डिक्लेयर करते कि रास्ता अच्छा नहीं है, रास्ते के साथ हिसाब किताब बन गया। ನಂತರ ಏನೋ ಸೆಂಟ್ರಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ, ರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆದರೆ ಈ ರಸ್ತೆ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವೇನು ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀವಿ, ಅದರಿಂದ ರಸ್ತೆ ಜೊತೆಗೆ ನನ್ನ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಬೆಳ್ಕೊಳ್ತು. जब तक रास्ता ठीक नहीं होगा और हम ऐसा नहीं बोलेंगे कि रास्ता ठीक है, तब तक जीना पड़ेगा, चाहे शरीर रहे ना रहे, क्योंकि शरीर तो अपने समय पे चला जाएगा। ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಆ ರಸ್ತೆ ಸರಿಯಾಗಿ ನನ್ನ ಬಾಯಿಂದ ಈ ರಸ್ತೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಲ್ವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಬದುಕಬೇಕಾಗತ್ತೆ, ಶರೀರದಲ್ಲಿರಲಿ ಇಲ್ಲದೆ ಇರಲಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಶರೀರ ತನ್ನ ಸಮಯಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. अच्छा है, इसलिए बाबा ने बोला अच्छा अच्छा बोलते हुए अच्छा बन जाएगा, बुरा नहीं। ಅದರಿಂದ ಬಾಬೋರ್ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು, ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ಬಿಡತ್ತೆ. इसलिए बुरा नहीं, प्रतिक्रिया नहीं, जिससे बंधन बने। ಆದ್ರಿಂದ ಕೆಟ್ಟದು ಇಲ್ಲ, ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಮಾಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯಿಂದ ಬಂಧನ ಆಗತ್ತೆ. दूसरी बात, ये संसार का आकर्षण खत्म हो ताकि इससे मुक्ति होगी। ಎರಡನೇ ವಿಚಾರ, ಈ ಜಗತ್ತಿನ ಆಕರ್ಷಣೆ ಸಮಾಪ್ತಿ ಆಗಲಿ, ಅದರಿಂದ ಮುಕ್ತಿ ಸಿಗತ್ತೆ. संसार क्या है? ಈ ಜಗತ್ತೇನು, ಏನಿದೆ ಇದರಲ್ಲಿ? आपने कहानी सुनी होगी, मैं ज़्यादा टाइम नहीं लूँगा, फास्ट लेता हूँ। एक स्वामी जी थे, जब भी प्रवचन करते कहते थे बिल्ली नहीं पालनी है। ನಿಮಗೆ ಉದಾಹರಣೆಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕತೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ. ಒಬ್ಬರು ಸ್ವಾಮೀಜಿ, ಇವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳೋರು ಬೆಕ್ಕು ಸಾಕಬಾರ್ದು ಅಂತ. अब जो सुनने वाले होते थे, काम की चीज़ नहीं है, इसलिए सुनते हुए भी नहीं सुनते। ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದವರು ಅದೇನೋ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಕೇಳದೆ ಇರೋರ ಥರ ಇರೋರು. हम लोगों को भी लगते हैं ना, क्या है रोज के रोज मुरली जाना चाहिए, एक ही तो लाइन है, अपने को आत्मा समझो, बाबा को याद करो।
ನಾವು ದಿವಸ ಮುರಳಿ ಕೇಳ್ತೀವಿ, ಏನಿರುತ್ತೆ ಮುರಳಿನಲ್ಲಿ? ಒಂದೇ ಲೈನು, ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಆತ್ಮ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಬಾಬಾ ಅವ್ರು ನೆನಪು ಮಾಡಿ. लेकिन जब हम लोगों को संदेश देते हैं, सुनो भगवान आ गया है, ऐसे बताते ना, ಆದರೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಜನರಿಗೆ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತೀವಲ್ಲ ಆಗೇನು ಹೇಳ್ತೀವಿ? ಭಗವಂತ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೆ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಲ್ವಾ? मुझे लगता है कभी बाहर वाले हमको ना बोल दे, सुनो भगवान आ गया. ನನ್ಗನ್ಸತ್ತೆ ಹೊರಗ್ನವ್ರು ನಮ್ಗೆ ಹೇಳೋ ಹಾಗೆ ಇರಬಾರ್ದು, ಭಗವಂತ ಬಂದು ಹೋಗಾಯ್ತು. क्योंकि जब बाबा है तभी तो बोलेगा. मीठे बच्चे अपने को आत्मा समझो, जब बाबा चला जाएगा तो कौन बोलेगा. ಏಕೆಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನ ಆತ್ಮ ಅಂತ ತಿಳಿದು ನನ್ನ ನೆನಪು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಾಬಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೇಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ? गुरु जी का शरीर छूट गया, अब बोलने वाला कोई नहीं. ಆ ಗುರುಜಿ ಶರೀರ ಬಿಟ್ಟಾಯ್ತು, ಈಗ ಹೇಳೋರು ಯಾರಿಲ್ಲ. उनमें से किसी को गुरु बनाया. ಅವರಲ್ಲೇ ಯಾರೋ ಒಬ್ರನ್ನ ಗುರು ಮಾಡಿದ್ರು. गुरु जी का जो भी काम था, प्रवचन सुनना, काउंसलिंग करना, भोग बनाना, वो सारा करते थे. ಗುರುಜಿದು ಏನೇನು ಕೆಲಸ ಇತ್ತೋ, ಪ್ರವಚನ ಮಾಡೋದು, ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಮಾಡೋದು, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಿದ್ರು. कुछ दिनों के बाद गुरु जी ने बोला कि भाई आश्रम में ना चूहे हो गए, क्या करें. ಸ್ವಲ್ಪ ದಿನದ ನಂತರ ಗುರುಜಿ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇಲಿಗಳಾಗ್ಬಿಟ್ಟಿವೆ, ಏನ್ ಮಾಡೋದೀಗ? तो किसी ने बोला गुरु जी बिल्ली पालनी चाहिए. ಯಾರೋ ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಬೆಕ್ಸಾಕ್ಬೇಕು. बोला मेरे पास एक है, मैं आपको लाके देता हूँ. ನನ್ನ ಹತ್ರ ಒಂದು ಬೆಕ್ಕಿದೆ, ನಿಮಗೆ ತಂದು ಕೊಡ್ತೀನಿ. अब बिल्ली जो है ना सौगात है, तो सौगात सेंटर में आई, मतलब आश्रम में आई. बिल्ली ने 8-10 दिन में सारे चूहे ओम शांति. ಆ ಬೆಕ್ಕು ನನ್ನ ಉಡುಗೊರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಬೆಕ್ಕು ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಬಂತು, ಒಂದ್ 8-10 ದಿನಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಇಲಿಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತು. अब गुरु जी ने बोला भाई आपने बिल्ली दी सौगात, उसके लिए तो धन्यवाद, चूहे तो पूरे हो गया, बिल्ली को क्या देना है. ಗುರುಜಿ ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು ಬೆಕ್ಕು ಕೊಟ್ರಿ, ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು, ಧನ್ಯವಾದ, ಇಲಿಗಳೆಲ್ಲ ಮುಗೀತು, ಈಗ ಬೆಕ್ಕನ್ನ ಏನ್ ಮಾಡೋದು? किसी ने बोला वो बिल्ली को दूध पिलाना पड़ता है. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಈಗ ಬೆಕ್ಕಗೆ ಹಾಲು ಕುಡಿಸ್ಬೇಕು. तो किसी ने बोला मेरे पास गाय है, मैं देता हूँ. ಇನ್ಯಾರೋ ಹೇಳಿದ್ರು, ನನ್ನ ಹತ್ರ ಹಸು ಇದೆ, ಹಸು ಕೊಡ್ತೀನಿ. अब गुरु जी ने क्या किया, प्रवचन का टाइम थोड़ा कम किया, क्योंकि गाय संभालनी है ना, दूध निकालना है, चारा तभी तो दूध मिलेगा. ಗುರುಜಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಪ್ರವಚನದ ಸಮಯನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿದ್ರು. ಏಕೆಂದ್ರೆ ಆ ಹಸು ಸಾಕ್ಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಹಾಲು ಕರಿಬೇಕು, ಹುಲ್ಲಾಕ್ಬೇಕು. अब गाय दूध क्यों देगी भाई, चारे के बिना चारा नहीं है. ಹಸು ಯಾಕೆ ಹಾಲು ಕೊಡುತ್ತೆ? ಹುಲ್ಲಾಕ್ತೆ, ಹಾಲು ಸಿಕ್ಕಲ್ಲ. लोगों ने बोला भाई हमारे पास चारा रोज नहीं मिलेगा, अब एक काम करो, आश्रम के बगल में साइड में खेती है, खेती करो, चारा भी मिलेगा, आश्रम को धान भी मिलेगा. ಇನ್ಯಾರೋ ಹೇಳಿದ್ರು, ನಿಮ್ಗೀಗ ಹುಲ್ಲೆಲ್ಲಿಂದ ತರಬೇಕು? ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಹೆಂಗಿದ್ರು ಜಾಗ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ನೀವು ಹೊಲ ಗದ್ದೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ, ಆದ್ರಿಂದ ಹುಲ್ಲು ಸಿಕ್ಕತ್ತೆ, ಆಶ್ರಮಕ್ಕೂ ಸಹಾಯ ಆಗತ್ತೆ. अब सारा प्रवचन नहीं, सारा दिन खेती में काम करेंगे तो थोड़ा मिलेगा. अब गुरु जी को लोग मिलने आ रहे, भाई ये क्या हो गया, ना भोग मिल रहा है ना प्रवचन हो रहा है. तो बोले क्या करें, आप एक काम करो गुरु जी, परमानेंट सेवाधारी रखो. आप समझ गए परमानेंट सेवाधारी? नहीं समझे. ನಂತರ ಯಾರೋ, ಈಗ ಪ್ರವಚನ ಪೂರ್ತಿ ನಿಂತೋಯ್ತು, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಹೊಲ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನೋ ಒಂಚೂರು ಸಿಕ್ಕೋದು. ಆಮೇಲೆ ಯಾರೋ ಹೇಳಿದ್ರು, ಸರಿ ಗುರುಜಿ ನೀವೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಒಬ್ರು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸೇವಾದಾರಿನ ಇಟ್ಕೊಂಬಿಡಿ. ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸೇವಾದಾರಿ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ವ ಎಲ್ರಿಗೂ? अब गुरु जी की शादी हो गई तो ओम शांति को ओम शांति. ಗುರುಜಿದ್ ಮದ್ವೆ ಆಗೋಯ್ತು, ಎಲ್ಲ ಓಂ ಶಾಂತಿ, ಎಲ್ಲ ಸಮಾಪ್ತಿ. बच्चे हो गए, जब बच्चे दूध के लिए रोने लगे तब गुरुजी को याद आया, गुरुजी ने बोला था बिल्ली नहीं पालनी है. ನಂತರ ಮಕ್ಕಳಾದ್ರು, ಆ ಮಕ್ಕಳು ಹಾಲ್ಗೆ ಅಂತ ತಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅವಾಗ ಈ ಗುರೂಜಿಗೆ ನೆನಪಾಯ್ತು, ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಗುರೂಜಿ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದದ್ದು ಬೆಕ್ಕು ಸಾಕ್ಬಾರ್ದು ಅಂತ. बिल्ली क्या है? नहीं, ये संसार की इच्छा, इच्छा कभी अच्छा नहीं बनने देती. एक पूरी हुई दूसरा, ये संसार माना ही इच्छा है, इच्छा का कामनाओं का जाल है, असार है. सोचो आप, रोज सुबह उठना है, भोजन करना है, रात को सो जाना है, फिर उठना है, कौन जिया कौन उठा, और क्या बोलेंगे, खा के कितना अनाज ओम शांति कर दिया.
ಬೆಕ್ಕ್ಯಾವುದು ಇಚ್ಛೆಗಳು ಅಂದರೆ ಕಾಮನೆಗಳು. ಈ ಜಗತ್ತಿನ ಕಾಮನೆಗಳನ್ನ ಸಾಕೋದು. ಅದರಿಂದ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ? ಎದ್ದೇಳ್ತಾರೆ, ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಮಲಗ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದೇಳ್ತಾರೆ. ಇಷ್ಟೇ ತಾನೇ ನಡೀತಿರೋದು. ಈ ಜಗತ್ತು ನಿಸ್ಸಾರ, ಇದರಲ್ಲೇನೂ ಸಾರ ಇಲ್ಲ. नहीं हमको पसंद है, बोल सकते हैं कि भाई हमको यही पसंद है, ठीक है। आपको भिंडी की सब्जी पसंद है तो सोमवार भिंडी खाना है, मंगलवार भिंडी खाना है, बुधवार भिंडी खाना है, खा सकते हैं? नहीं खा सकते। ಕೆಲವ್ರು ಹೇಳ್ಬೋದು ಇಲ್ಲ ನಮಗೆ ಪ್ರಪಂಚ ಇಷ್ಟ ಅಂತ. ಈಗ ನಿಮಗೆ ಬೆಂಡೆಕಾಯಿ ಪಲ್ಯ ಇಷ್ಟ, ಸರಿ, ಸೋಮವಾರನೂ ಬೆಂಡೆಕಾಯಿ ಪಲ್ಯ, ಮಂಗಳವಾರನೂ ಬೆಂಡೆಕಾಯಿ ಪಲ್ಯ, ಬುಧವಾರ ಪ್ರತಿ ದಿವಸ ತಿನ್ಬೋದಾ? ये संसार का सार, कल बताया ना बाबा ने, ब्रह्मा के हाथ में शास्त्र दे दिए, सार है। क्या सार है संसार का? कुछ भी सार नहीं है, यही सार है। ಈ ಜಗತ್ತಿನ ಸಾರ ಏನು? ಮೊನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಸಾರ ಬ್ರಹ್ಮನ ಕೈಲಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ರು ಅಂತ. ಈ ಜಗತ್ತಿನ ಸಾರ ಏನು ಅಂದರೆ ಏನೂ ಸಾರ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದೇ ಸಾರ. इस संसार में कोई सार नहीं, इसलिए तो भगवान आया। सार होता तो क्यों आता? ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನೂ ಸಾರ ಇಲ್ಲದೆ ಇರೋದ್ರಿಂದನೇ ಭಗವಂತ ಬಂದಿರೋದು. इसका अर्थ संसार से नफरत नहीं करना है। ಹಾಗಂತ ಜಗತ್ತನ್ನ ತಿರಸ್ಕರಿಸಿ ಅಂತನೂ ಅಲ್ಲ. हमारे लिए लाइफ स्टाइल है। कौन सा लाइफ स्टाइल है? कमल फूल समान जीवन। ये सोच लाइफ स्टाइल है ना, ऐसे जीना है। कमल कहाँ होता है? आप लोग क्या बोलते हैं? ಕೆಸರು. केसरू बोलते हैं। अच्छा, तेलुगु में गुर्दा कुछ बोलते हैं, ठीक है, ओके। तो कमल को होने के लिए कीचड़ चाहिए। कीचड़ ना हो तो कमल नहीं हो सकता। ಈ ಜಗತ್ತು ಆದರೆ ನಮಗೆ ಬಾಬೋರು ಲೈಫ್ ಸ್ಟೈಲ್ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜೀವನ ಶೈಲಿ ಹೇಗಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಕಮಲ ಪುಷ್ಪ ಸಮಾನ. ಕೆಸರಿಲ್ದೇನೆ ಕಮಲ ಬರಲ್ಲ. मना नफरत नहीं है। अगर कमल ने कीचड़ के साथ नफरत किया तो भी मर जाएगा, छोड़ दिया तो भी मर जाएगा। ಕಮಲ ಒಂದು ವೇಳೆ ಕೆಸರನ್ನ ತಿರಸ್ಕರಿಸಿದ್ರೂ ಸತ್ತೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದರೂ ಸತ್ತೋಗುತ್ತೆ. जीना है लेकिन ऊपर उठ के, ಬದುಕಬೇಕು, ಆದರೆ ಅದರಿಂದ ಮೇಲ್ ಬಂದು. नफरत नहीं। ತಿರಸ್ಕಾರ ಬೇಡ. तो दो बातें, जीवन मुक्त जीवन जीना है तो दो बातें बहुत अच्छी तरह से पक्की हो। प्रतिक्रिया बंधन है और ये संसार असार है। ಅಂದಮೇಲೆ ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಅಂದರೆ ಎರಡು ವಿಚಾರ. ಒಂದು ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬಂಧನ, ಎರಡನೇದು ಈ ಜಗತ್ತು ನಿಸ್ಸಾರ. तो ये समझ के साथ स्वीकार किया, क्योंकि यही डायमंड युग है, इसमें जीवन मुक्त जी सकते हैं और बाबा का वरदान है, तो स्वीकार करके ये जीवन शुरू किया। ಅಂದಮೇಲೆ ಈ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ನಾನು ತಿಳಿದುಕೊಂಡೆ. ನಂತರ ಈ ಜೀವನ ವಜ್ರ ಸಮಾನವಾದ ಜೀವನ ಅಂದಮೇಲೆ ಇದರಲ್ಲೇ ನಾವು ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸ್ದೆ. पहली स्टेप समझना है, दूसरा स्वीकार करना है, तीसरा जीना है। ಮೊದಲನೇ ಸ್ಟೆಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆ, ಎರಡನೇದು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದು, ಮೂರನೇದು ಆ ರೀತಿ ಬದುಕೋದು. अब जीने का अर्थ क्या है? जब आप वर्तमान में जीते हैं तो आज अभी यही अनुभव होता है, क्योंकि कल माने काल, जीना माना आज। ಬದುಕೋದು ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನು? ಇವತ್ತು, ಇಂದು, ಈಗ. ಏಕೆಂದರೆ ನಾಳೆ ಅಂದರೆ ಮೃತ್ಯು. तो लगभग ये अभ्यास आनंद जो भी आप कहो, लेते लेते लगभग 6 मास हो गया था, इसी का पुरुषार्थ चल रहा था। ಅಂದಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಸ್ವಮಾನನ ತಗೊಂಡು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 6 ತಿಂಗಳಾಗೋಯ್ತು. तो मुझे कुछ पढ़ाई पढ़ने के लिए मलेशिया जाने का चांस मिला। ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿದ್ಯೆ ಓದೋದಕ್ಕೆ ಮಲೇಷ್ಯಾಗೆ ಹೋಗೋ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತು. तो मलेशिया में हम सेंटर पर रहते थे और अमृत वेला करने के लिए सेंटर पर आते थे। वैसे भी मलेशिया लगभग 2 घंटा या आधा घंटा कुछ पहले है, वहाँ सूर्योदय पहले होता है। तो समझो 3 बजे जाते तो 2:30 बजे अमृत वेला हो रही है। ನಂತರ ಮಲೇಷ್ಯಾ ಅಮೃತ ಬೆಳೆ ಯೋಗಕ್ಕೆ ಅಂತ ಸೆಂಟ್ರಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ವಿ. ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಮೊದಲು ಸೂರ್ಯೋದಯ ಆಗತ್ತೆ.
3:30ಗೆ ಸೆಂಟ್ರಿಗೆ ತಲುಪಬೇಕು ಅಂದರೆ 3 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗಬೇಕು ಆ ಥರ. एक दिन मैं अमृत वेला के लिए कमरे से सेंटर तक आ रहा था, तो मुझे संकल्प आया जो भी मुझे पढ़ना है मैं इसी देश में क्यों आया, दूसरे देश में भी जा सकता था. ಒಂದು ದಿವಸ ಅಮೃತ ವೇಳೆ ನನಗೆ ಸಂಕಲ್ಪ ಬಂತು, ನಾನು ಏನು ಓದಬೇಕೋ ಅದನ್ನು ಓದಕ್ಕೆ ಮಲೇಷ್ಯಾಗೆ ಅಂತಲೇ ಯಾಕೆ ಬಂದೆ, ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೋದಿತ್ತಲ್ಲ. फिर अगले दिन वहाँ पे जो जोन इंचार्ज है मीरा बहन, वो आए थे. वो मुरली पढ़ते समय सुना रहे हैं. जब दादी जानकी जी पहली बार मलेशिया आए तो दादी जानकी जी ने कहा था एट अ टाइम ऑफ हेवन, है ना, स्वर्ग के समय होगा ना. स्वर्ग ऊपर है क्या? स्वर्ग ऊपर है ना? नहीं, नीचे, माना समय है. तो एट अ टाइम ऑफ हेवन, स्वर्ग के समय भारत देश के साथ साथ मलेशिया भी होगा. लेकिन मलेशिया क्या होगा? देवताओं का पिकनिक स्पॉट होगा. तब मुझे समझ में आया मैं यहाँ क्यों आया. ನಂತರ ಅಲ್ಲಿ ಮೀರಾ ದೀದಿಯವರು ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು, ಜಾನಕಿ ದಾದಿಯವರು ಮೇಲೆ ಬಂದಾಗ ಹೇಳಿದ್ರು, ಸ್ವರ್ಗ ಬಂದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಮಲೇಷ್ಯಾ ಪಿಕ್ನಿಕ್ ಸ್ಪಾಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಅಂತ. भाव क्या है? अगर आप सोमान में जीते हैं तो आज यहीं आनंद मिलेगा, उसका सुख यहीं मिलेगा, कल नहीं. ಭಾವಾರ್ಥ ಏನು ಅಂದರೆ, ನೀವು ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿದ್ದರೆ ಇಂದು ಇವತ್ತು ಈಗಲೇ ಅದರ ಅನುಭವ ಆ ಖುಷಿ ಸಿಗತ್ತೆ, ನಾಳೆ ಕಾಯಬೇಕಾಗಿಲ್ಲ. काफ़ी साल 10-15 साल पुरानी बात है. वो हम लोग मेट्रो से जाते थे, जो पढ़ाई पढ़ना था मेट्रो से जाते थे. ऐसा मेट्रो एसी होता है, ऊपर से जाता है, ऐसा लगता है पुष्पक विमान से जा रहे. ನಾನಲ್ಲಿ ಓದೋದಕ್ಕೆ ಅಂತಿದ್ದು, ಓದೋದಕ್ಕೆ ಮೆಟ್ರೋ ನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ದೆ. ಆ ಮೆಟ್ರೋ ಮೇಲಿಂದ ಹೋಗೋದು ಅದು ಹೇಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ಪುಷ್ಪಕ್ ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ. सारा देश क्लीन और ग्रीन. ಇಡೀ ದೇಶ ಸ್ವಚ್ಛ ಮತ್ತು ಹಚ್ಚ ಹಸಿರಿಂದಿತ್ತು. 2 लोग भी है तो लाइन में आते हैं, उनको मालूम नहीं. भारत में कहते हम जहाँ खड़े होते वहाँ लाइन शुरू हो जाती. वो 2 लोग भी है तो लाइन में आते तो लगेगा ना स्वर्ग. ಇಬ್ರಿದ್ರು ಅವರು ಲೈನ್ನಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರು ನುಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಥರ ಅಂದಮೇಲೆ ಸ್ವರ್ಗ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತಲ್ವ. अभी तो ठीक है, पहले तो ऐसा था हमारा देश है, हम गंदा नहीं करेंगे तो कौन करेगा. ಈಗೆಷ್ಟೋ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಮೊದಲೆಲ್ಲ ಏನು ಯೋಚಿಸ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶ ನಾವು ಗಲೀಜ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ. नहीं, भारत में भगवान आते हैं, इसलिए भारत की भी महिमा है. ಭಾರತದಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಬರ್ತಾರೆ, ಅದರಿಂದ ಭಾರತದ ಮಹಿಮೆ ಇದೆ. स्वमान 3 स्टेप. पहला समझना है, स्वीकार करना है, जीना है, आचरण होना. ಅಂದಮೇಲೆ 3 ಅಂತ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋದು, ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದು, ಅದನ್ನು ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತರೋದು. उदाहरण के लिए और एक सोमान को हम लेते हुए, हाँ आ रहे. बिना बोले बात पहुंच गई मेरे पास. वो आज नहीं कल ही पहुंची है. ओके, सो 1 सोमान के बारे में थोड़ा सा एक्सरसाइज करते हुए फिर ब्रेक लेंगे, उसके बाद हम प्रैक्टिस करेंगे, सोमानों की प्रैक्टिस करेंगे. समझो एक सोमान है, मैं महान आत्मा हूँ, तो महान आत्मा का अर्थ समझना पड़ेगा. ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಮಾನ, ಆ ಥರ 2-3 ಸ್ವಮಾನನ ನಾವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ. ಈಗ ನಾನು ಮಹಾನ್ ಆತ್ಮ ಆಗಿದ್ದೀನಿ. तो सोमान क्या है? महान आत्मा हो. तो महान आत्मा किसे कहते हैं ये पहले समझना पड़ेगा. फिर दूसरी बात, कहा क्या जाता है मैं महान आत्मा हूँ या होना है, माना कंप्लीटेड फॉर्म में देखते हैं. इच्छा नहीं है, इच्छा नहीं है, इच्छा तो नहीं होगा, है तो जो है वो होता है. ಮಹಾನ್ ಆತ್ಮ ಅಂದರೆ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. 2ನೇದಾಗಿ ನಾನು ಆಗಿದ್ದೀನಿ, ಆಗಬೇಕು, ಮಹಾನ್ ಆತ್ಮ ಆಗಬೇಕು ಅಲ್ಲ. ಸ್ವಮಾನ ಅಂದರೆ ನಾನು ಇದ್ದೀನಿ, ಅದು ಅದರಿಂದ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲ, ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲ. ये सीक्रेट है. आपने देखा होगा पैसा किसके पास जाता है? पैसे वालों के पास जाता है, गरीबों के पास नहीं जाता है तो आता है, नहीं है तो नहीं आता है. ಇನ್ನೊಂದು ರಹಸ್ಯ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಹಣ ಯಾರ ಹತ್ರ ಹೋಗುತ್ತೆ? ಎಲ್ಲಿದೆಯೋ ಅಲ್ಲೇ ಹಣ ಹೋಗೋದು. ಬಡವ್ರ ಹತ್ರಕ್ಕೆ ಹಣ ಹೋಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಇದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಹತ್ರಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ.
जब आप कहेंगे महान आत्मा है तो महान आत्मा की सारी विशेषता यू अट्रैक्ट इट. ನೀವು ಯಾವಾಗ ನಾನು ಮಹಾನಾತ್ಮ ಆಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ತಿಳಿದುಕೊಳ್ತಿರೋ ಆಗ ಮಹಾನಾತ್ಮದ ಎಲ್ಲ ವಿಶೇಷತೆಗಳು ಆಕರ್ಷಣೆಯಾಗಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬರ್ತಾ ಹೋಗುತ್ತವೆ. अच्छा, हम महान आत्मा क्यों है स्वीकार करना पड़ेगा. एक तो भगवान पालना कर रहे हैं, लेकिन सबसे बड़ी बात स्वीकार करने के लिए स्वयं भगवान ने कहा है. भगवान तो झूठ नहीं बोलते ना, उसने बोला है तुम महान आत्मा हो, इसलिए महान है, तो स्वीकार हो जाएगा. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನನಗಿದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋರು ಯಾರು? ಸ್ವಯಂ ಭಗವಂತ. ಅವರಂತೂ ಸುಳ್ಳು ಹೇಳಲ್ಲ. ಅವ್ರು ಯಾಕೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರೆ? ಅವರೇ ಹೇಳ್ತಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಮಹಾನಾತ್ಮ ಹೌದು. अब जीना है मतलब महान आत्माओं को दुखी होने का परमिशन नहीं है. ಈಗ ಅದನ್ನು ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತರೋದು ಅಂದರೆ ಮಹಾನ್ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ದುಃಖಿಗಳಾಗುವ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲ. महान आत्मा को किसी के बारे में बुरा सोचना, बोलना, नफरत रखना नॉट अलाउड. ಮಹಾನ್ ಆತ್ಮಗಳು ಯಾರ ಬಗ್ಗೆ ಆದರೂ ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು ಮಾತಾಡೋದು ಅಲೋ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. अगर ऐसे जी रहे हैं तो सोमान में जी रहे, नहीं तो सोमान रटा जा रहा है बस. ಆ ರೀತಿ ನಾವು ಬದುಕ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಿದ್ದೀವಿ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಆ ಸ್ವಮಾನನ ಉರು ಹೊಡಿತಿದ್ದೀವಿ ಅಷ್ಟೇ. ठीक है, कुछ बातें हैं और शाम को भी बात करेंगे, लेकिन अभी योग का टाइम है. आपको 15-20 मिनट छुट्टी देंगे. आज हम अभी जो योग टी ब्रेक के बाद 4 सोमानों का अभ्यास करेंगे. आपको 4 बातें कल रात को बताई थी ना. पहला था MS, मास्टर सर्वशक्तिवान, डॉक्टर नहीं, लेकिन पहला MS माना मास्टर सर्वशक्तिवान. दूसरा क्या था? SM, संतुष्ट मनी. उसका विस्तार शाम को करेंगे, अभी अनुभव कर लेते हैं क्योंकि टाइम का लिमिटेशन है. संतुष्ट, जब तक आप संतुष्टता नहीं आती है संपूर्णता नहीं आएगी. और मनी अर्थात जब माला का मन का देखते हैं, देखते मन के को है, याद प्रभु को करते हैं. ಅಂದಮೇಲೆ ಈಗ 1/4 ಗಂಟೆ ತಮಗೆ ಟೀಗೆ ಅಂತ ಬಿಡಲಾಗತ್ತೆ. ನಂತರ 4 ಸ್ವಮಾನ ನಾವು ಅನುಭವ ಮಾಡೋಣ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ರಾತ್ರಿ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ವಿವರಣೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಯಾಕಂದರೆ ಸಮಯ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಮೊದಲನೇದು MS ಅಂದರೆ ಮಾಸ್ಟರ್ ಸರ್ವಶಕ್ತಿವಂತ. ಎರಡನೇದಾಗಿ SM ಅಂದರೆ ಸಂತುಷ್ಟಮಣಿ. तीसरा क्या था? VK, विश्व कल्याणकारी. ಮೂರನೇದು VK ಅಂದರೆ ವಿಶ್ವ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ. VR बोले तो बोलो, आप बोलेंगे तो आपकी प्रॉपर्टी, मैं बोलूंगा तो मेरी प्रॉपर्टी. आपके अंदर से आए तो भूलेंगे नहीं ना, आपका हो जाएगा. VR बोले तो विजयी रतन. VR ಅಂದರೆ ವಿಜಯಿ ರತ್ನ. ओके, 1 मिनट याद करते हुए फिर आप सभी जाएंगे और इस पर सोचेंगे. फिर हम लोग 4 सोमानों को अभ्यास करेंगे. बाकी इसके बारे में कुछ बातें हैं वो शाम को करते. ತಾವೆಲ್ಲ ಇದರದ್ದೇ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾ ಟೀ ಕುಡಿದು ಮತ್ತೆ ಬನ್ನಿ. 4 ಸ್ವಮಾನ ನಾವೀಗ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ. ಇದರ ವಿವರಣೆನ ರಾತ್ರಿ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗತ್ತೆ. अलर्ट होके बैठे. ಈಗ ಅಲರ್ಟಾಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಎಲ್ರು. 1 सेकंड के लिए रिवाइज करते हुए बाबा को थैंक यू कहे. 1 ಸೆಕೆಂಡ್ ಎಲ್ಲ ರಿವೈಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಬಾಬಾ ಅವ್ರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಿ. वीसा अर्थात स्वमान, वहाँ स्टे करना है, रहना है, स्वमान में जीना है. समझ, स्वीकार और आचरण. ವೀಸಾ ಅಂದರೆ ಸ್ವಮಾನದಲ್ಲಿರಬೇಕು, ಸ್ವಮಾನವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು, ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತರಬೇಕು. शुक्रिया बाबा, शुक्रिया. ओम शांति. जा सकते. ಅಣ್ಣಂದ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಇರಿ.